नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार आपणा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्समधील वस्तुमान, वजन, घनता आणि विशिष्ट गुरुत्व याबद्दल शिकणार आहोत। या चॅप्टरमध्ये तुम्हाला दोन भाग पाहायला भेटतात। पहिला भाग हा थेरॉटिकल आहे, ज्यात तुम्हाला कन्सेप्ट शिकायचे असतात, आणि दुसरा जो भाग आहे न्यूमेरिकल आणि एमसीक्यूचे आहेत। तर या लेक्चरमध्ये आपण एक एक करून सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ते आधी समजून घेऊ आणि त्याच्यानंतर या टॉपिकवर कशा पद्धतीचे एमसीक्यू विचारले जातात आणि कशा पद्धतीचे न्यूमेरिकल हे फॉर्म होत असतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर आजची आपली पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे मास, याला मराठीमध्ये वस्तुमान म्हणतात। जगात कोणताही पदार्थ हा सामान्यतः तीन स्थितीत आढळत असतो। आपल्याला माहिती आहे कोणकोणत्या त्या तीन स्थिती आहेत। एक आहे घन, एक आहे द्रव आणि एक आहे वायू। कोणत्याही स्थितीमध्ये पदार्थ हा कोणत्या ना कोणत्या द्रव्यापासून बनलेला असतो। तर याच्यात एक कन्फ्यूज व्हायचं नाही, द्रव्य वेगळं आहे आणि द्रव वेगळं आहे। द्रव ही एक अवस्था आहे, द्रव्य म्हणजे किती कण आहेत ते म्हणजे तुमचं द्रव्य असणार आहे। तर या पदार्थातील द्रव्यांच्या समुच्चयाला पदार्थाचे वस्तुमान म्हणतात। ही तुमच्या पुस्तकातली डेफिनेशन आहे। पदार्थातील द्रव्यांच्या समुच्चयाला काय म्हणतो? पदार्थाचे वस्तुमान हे म्हणत असतो। जर मी याला अजून सोप्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या पदार्थात किती कण आहेत ते म्हणजे त्या पदार्थाचं वस्तुमान असणार आहे। यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की जितके जास्त कण आहेत तितके जास्त वस्तुमान हे असणार आहे। वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे। तर तुमच्या मनात आता प्रश्न येत असेल की भौतिक राशी म्हणजे नेमकी काय? तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर अशी राशी जिला मोजता येतं तिला आपण भौतिक राशी हे म्हणत असतो। जसं मला माझं गाव किती अंतरावर आहे हे सांगायचे असेल तर 35 किलोमीटर अंतरावर आहे। किती किलोमीटर आहे? 35 किलोमीटर। तर हे जे अंतर आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिस्टन्स म्हणतो, हे मोजता आलं, किलोमीटरमध्ये मी त्याला मोजलं, म्हणून डिस्टन्स ही एक भौतिक राशी आहे। मी आज खूप आनंदी आहे, परंतु माझा आनंद किती आहे ते मोजता येत नाही, म्हणून आनंद जो आपण आपली एखादी भावना असेल ती भौतिक राशी असणार नाही। तर मी बोलतोय मास ही एक भौतिक राशी आहे। जेव्हा मी असं बोलतो तर समजायचं की मासला मोजता येतं आणि त्याला मोजण्यासाठी काहीतरी युनिट हे असणार आहे। तर मासचं CGS युनिट असणार आहे, ते म्हणजे ग्राम। CGS ही एक सिस्टीम आहे। याच्यात जो तुमचा कॅपिटल C आहे तो तुमचा सेंटीमीटर दर्शवतो, G फॉर ग्राम असतो आणि S फॉर सेकंद असतो। नंतर दुसरी सिस्टीम असते MKS आणि SI सिस्टीम जे असणार आहेत त्याच्यामध्ये मासचं युनिट असणार आहे kg, किलोग्राम। आणि जर तुम्ही FPS सिस्टीमच्या बाबतीत बोलले तर FPS सिस्टीममध्ये मासचं युनिट हे पाऊंड असणार आहे। आता बोलायचं झालं तर वस्तुमान ही एक अदिश राशी आहे। याचा अर्थ वस्तुमानची किंमत ही दिशेनुसार बदलत नाही। एक एक्झाम्पल देतो। मी आज बाजारपेठेत गेलो आणि बाजारपेठेतून 1 किलोग्राम टमाटे घेतले आणि घरी आलो, तर ते घरी आल्यानंतर मी परत वजन केलं तर ते 1 किलोग्रामच भरणार आहेत। वस्तुमानची किंमत जागेनुसार बदलत नाही, दिशेनुसार बदलत नाही, त्याच्यामुळे आपण बोलतो की वस्तुमान ही एक अदिश राशी आहे। मी हेच टमाटे पूर्व दिशेला ठेवले तर ती तेवढेच राहणार आहेत, पश्चिम दिशेला ठेवले तर त्याचं तुमचं मास जे येणार आहे, वस्तुमान जे येणार आहे हे तेवढंच राहणार आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, वस्तुमान हे जागेनुसार बदलणार नाही। तुम्ही एक सफरचंद घेतला, त्याला पृथ्वीवर घेतला तो तुमचा 200 ग्रॅमचा भरत असेल, तोच सफरचंद जर तुम्ही चंद्रावर घेऊन गेले तर त्याचं वस्तुमान बदलणार नाही, तो तिथं 200 ग्रॅमचाच भरेल। याच्यामध्ये जो फरक येणार आहे तो वजनच्या कन्सेप्टमध्ये आपण शिकणारच आहोत। तर वजनची कन्सेप्ट काय आहे? वजनला आपण इंग्लिशमध्ये वेट हा म्हणत असतो। वजनला आपण इंग्लिशमध्ये वेट म्हणतो। कोणताही पदार्थ आपण वर फेकला तर तो खाली येतो, हे सर्वांना माहिती आहे की एखादा पदार्थ आपण वरती फेकला तर तो खाली येणार आहे। कशामुळे येतो? याचं उत्तर आहे पृथ्वीवर गुरुत्वीय बल कार्यरत असतं। पृथ्वी कोणत्याही वस्तूला स्वतःकडे ओढत असते। एखाद्या पदार्थावर गुरुत्वाकर्षणाने लागणारे जे गुरुत्वीय बल म्हणजेच त्या पदार्थाचे वजन असते। याचे सूत्र आपण जर पाहिले तर W म्हणजे वेट इज इक्वल टू मास इंटू G। ओके, याच्यामध्ये जो M आहे ते तुमचं वस्तुमान आहे आणि G म्हणजे तुमचं काय असणार आहे? गुरुत्वीय त्वरण असणार आहे। आता जर आपण याचे युनिट पाहिले तर मासचे युनिट, आता आपण वरती शिकलो की मासचे युनिट काय आहे? kg आहे। गुरुत्वीय त्वरण काय असतं? गुरुत्वीय त्वरण असं दुसरं काही विचित्र काही गोष्ट नाही। गुरुत्वीय त्वरण काय आहे? तर गुरुत्वीय त्वरण हे एक प्रकारचं ॲक्सेलरेशनच आहे आणि त्याचं युनिट जे भेटणार आहे ते असतं मीटर पर सेकंदचा स्क्वेअर। जर तुम्ही या दोघांना जोडले तर काय बनतं युनिट? किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर।
आता प्रत्येक वेळेस तुम्ही किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिणार आहात का? तर नाही. तर हे जे तुम्हाला पूर्ण एक क्वांटिटी दिसते किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, याला आपण न्यूटन म्हणून संबोधत असतो. न्यूटन का संबोधतो? कारण की न्यूटनने आपल्याला लॉज दिले, न्यूटनने गुरुत्वाकर्षणबद्दल जे गोष्टी मांडल्या त्याच्या स्मरणार्थ आपण न्यूटन हे युनिट आपण फोर्सला देतो. आणि वेट हा एक सुद्धा तुमचा फोर्सच आहे, तर त्याला आपण न्यूटन म्हणून संबोधत असतो. आता तुम्ही फॉर्म्युल्याकडे जर पाहिलं तर वेट जे आहे ते दोन गोष्टींवर डिपेंड असताना दिसतं. एक म्हणजे तुमचं मास आणि दुसरं म्हणजे तुमचं गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरणबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे गुरुत्वीय त्वरण हे जागेनुसार बदलत असते. गुरुत्वीय त्वरण जर तुम्ही उंचीवर गेले तर गुरुत्वीय त्वरण तुम्हाला वेगळं दिसेल. जर तुम्ही पृथ्वीच्या खोलात गेले तर गुरुत्वीय त्वरण हे वेगळं दिसणार आहे. पृथ्वीच्या ध्रुवावर गुरुत्वीय त्वरण हे वेगळं असणार आहे आणि विषुववृत्तावर सुद्धा ते वेगळं असणार आहे. मग जीची जी किंमत आहे, जीची जी व्हॅल्यू आहे ती बदलत असणार आहे. यावरून एक निष्कर्ष निघतो की वेट जे आहे ते जागेनुसार तुम्हाला बदलताना दिसेल. जागेनुसार जेव्हा वस्तूची किंमत, एखाद्या भौतिक राशीची किंमत दिशेनुसार जागेनुसार जर बदलत असेल तर आपण तिला सदिश राशी असं म्हणत असतो. तर आता आपण पाहूया वस्तुमान आणि वजन या दोघांमधला फरक काय आहे. जनरली आपण जे रेग्युलर लाईफमध्ये बोलतो की माझं वजन 60 किलोग्रॅम आहे किंवा माझं वजन 70 किलोग्रॅम आहे, तर ते आपण वजन नाही म्हणत असतो, ते आपलं मास, त्या माझ्या 60 kgला किती ग्रॅव्हिटेशनल पुल लागत आहे ते आपण म्हणत असतो. ओके, तर या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो आपण आता पाहणार आहोत. पहिलं म्हणजे तुमची डेफिनेशन, की डेफिनेशनमध्ये काय असतं, तर आत्ता आपण पाहिलं की वस्तुमानची डेफिनेशन असते ती म्हणजे एखाद्या वस्तूमधील त्या पदार्थाचं प्रमाण किती आहे. वजनची डेफिनेशन काय आहे, गुरुत्वाकर्षणामुळे वस्तूवर जे कार्य करणारे बल असणार आहे ते तुमचं वेट येणार आहे. एकदम सिंपल आहे. नंतर दुसरा पॉईंट जर आपण पाहिला तर सदिश आणि अदिश राशींबद्दल असतो. जर तुम्ही मास पाहिलं, आपण आत्ताच डिस्कस केलं, मास हे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही, ते अपरिवर्तनीय असणार आहे. परंतु जर तुम्ही वजन पाहिलं तर ते वजन हे गुरुत्वाकर्षणावर हे अवलंबून असणार आहे. ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जास्त त्या ठिकाणी तुमचं वजन जे आहे ते जास्त भरेल, ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी त्या ठिकाणी तुमचं वजन हे कमी भरणार आहे. म्हणजे वजन हे तुमची सदिश राशी असणार आहे. जर तुम्ही त्याचं युनिट पाहिलं तर वजन जे मास असणार आहे त्याचं जे युनिट असेल ते तुमचं केजी असेल, किलोग्रॅम असेल, काही ठिकाणी ग्रॅम असेल आणि आपण पाऊंडसुद्धा एक युनिट पाहिलेलं आहे जे वस्तुमानाचं युनिट आहे. वजनाचं युनिट पाहिलं तर वजनाचं युनिट असणार आहे न्यूटन. आता इथं टायपिंग मिस्टेक जरी असली तर न्यूटन म्हणजे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. इथं टायपिंग मिस्टेक आहे. ओके, नंतर तुम्ही जर पुढचा पॉईंट त्याचा डिफरन्सवाला पाहिला तर कोणत्याही ग्रहावर किंवा ठिकाणी वस्तुमान हे समान राहते. तुम्ही वस्तुमान जर पाहिलं तर पृथ्वीवर जे 60 kg वस्तुमान आहे तेच तुम्हाला चंद्रावर तेवढंच पाहायला भेटेल, कारण की कणांची संख्या जी आहे ती बदलणार नाही, ते अपरिवर्तनीय आहे. परंतु वजनाच्या बाबतीत तसं होणार नाही. वजन हे गुरुत्वाकर्षणाची जी तीव्रता आहे तिच्यानुसार बदलत असते, म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या तीव्रतेनुसार वजन हे बदलणार आहे. सूत्र जर पाहिलं तर वस्तुमानाचं सूत्र वजन छेद जी दिलेलं आहे. ओके, गुरुत्वीय त्वरण जे असणार आहे, आता आपण W=mg हा फॉर्म्युला पाहिला, त्याच फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. वजन पाहिलं तर W=m×g आणि जीचं जे मूल्य असणार आहे, गुरुत्वीय त्वरणचं जे मूल्य असणार आहे पृथ्वीवर ते असणार आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर पृथ्वीवर असणार आहे. कॅल्क्युलेशनच्या वेळेस जेव्हा आपण न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन घेऊ, जर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये गुरुत्वीय त्वरण दिलेलं असेल ना, तर आपल्याला जे एक्झाम्पलमध्ये जे गुरुत्वीय त्वरण असेल ते आपल्याला सोडवताना घ्यायचं आहे. जर गुरुत्वीय त्वरण दिलं नसेल तर आपण त्याची किंमत ही 10 मानू शकतो. किती मानू शकतो? 10 ही मानू शकतो आपल्या सोयीसाठी. ओके, पुढचा पॉईंट पाहूया. एखाद्या व्यक्तीचे वस्तुमान पृथ्वी, चंद्र आणि मंगळावर 60 kg असेल. आता परत तोच पॉईंट आला की जर वजन हे कुठं चेंज होत नाही, तो पृथ्वीवर पण सेम असेल, चंद्रावरही सेम असेल आणि मंगळावरही सेम असणार आहे. परंतु जर वेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 588.6 न्यूटन असेल. आता न्यूटन का बोललेलं आहे? कारण की हे वजन आहे आणि वजनचं युनिट न्यूटन असणार आहे. चंद्रावर त्याचं वजन जे आहे 98.1 न्यूटन असेल आणि मंगळावर
त्याचं वजन जे असणार आहे 222.6 न्यूटन असेल. आता हे कशा पद्धतीने आलं, कशावरून आलं त्याचंसुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. ते म्हणजे तुमचा जो फॉर्म्युला होता W = m × g. ओके, मास त्याचं 60 घेतलेलं आहे आणि जी ची व्हॅल्यू 9.81 घेतली. 9.81 जर घेतली तर तुम्हाला 588.6 उत्तर येईल. आणि चंद्रावरची जीची व्हॅल्यू वेगळी असेल, तिला जर मल्टिप्लाय केलं तर 98.1 येईल. आणि मंगळावरची जीची व्हॅल्यू जर तुम्ही घेतली आणि तिला जर मासने मल्टिप्लाय केलं, मास तुमचं 60 kg आहे, तर तुम्हाला 222.6 एवढं उत्तर भेटणार आहे. वस्तुमान मोजण्यासाठी आपण काटा वापरत असतो आणि जर तुम्ही वजन मोजलं तर त्याच्यासाठी स्प्रिंग स्केल हे वापरले असतं. स्प्रिंग बॅलन्स ज्याला म्हटलं जातं ते वापरण्यात येतं. अशा पद्धतीने तुमचं मास आणि वेट या दोघांच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला काही न्यूमेरिकलसुद्धा सॉल्व करावं लागतात, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.